हां, IGST हा जो आपला ॲक्ट आहे याच्यामधलं तुम्हाला CGST AGST केव्हा लागेल आणि IGST केव्हा लागेल याविषयी आपल्याला क्लिअरिटी सेक्शन 7, 8 आणि 9 मधनं येते आणि हे आपण बघितलं होतं अगोदरच्या क्लासला आणि यातून मग कन्क्लुजन काय येतं तुम्हाला इथे यातनं काय कळेल एक हे काय बघतोय आपण की इंटरस्टेट सप्लाईज असं कुठलं ट्रान्झॅक्शन आहे ज्याला वरती जे काय दिलेलं आहे यातून तुम्ही निष्कर्ष काढाल सेक्शन 7 पहिले आहे यातून सेक्शन 7 कसा करताय सेक्शन 7 हा तुम्हाला इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस सांगतो ओके हा जो आहे इंटरस्टेट सप्लाय 7 आहे 8 आहे इंट्रास्टेट सप्लाय आणि 9 ट्रेडर वॉटरबद्दल बोलतो तुम्ही 3 बघाल तर इंटरस्टेट सप्लाय सेक्शन 7 इंट्रा 8 आणि ट्रेडर वॉटरबद्दल 9 हे जे 3 आहे जेव्हा मी 7 वाचतो तेव्हा 7 मधनं मला सारांश कन्क्लुजन काय मिळतं सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम वन स्टेट किंवा युनियन टेरिटरी टू अनदर स्टेट और युनियन टेरिटरी गुड्स एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये गेले दुसरं सप्लाय ऑफ सर्व्हिसेस गुड्स किंवा सर्व्हिसेस वन स्टेट और युनियन टेरिटरी टू अनदर तिसरं इम्पोर्ट ऑफ गुड्स आणि इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस टू किंवा बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि एनी अदर सप्लाय इन द टॅक्सेबल टेरिटरी विच इज नॉट इंट्रास्टेट सप्लाय जे कव्हर होत नाहीत इंटरस्टेट सप्लाय म्हणून ते सर्व ट्रान्झॅक्शन्स ही इंटरस्टेट सप्लायमध्ये येतात म्हणजे त्याच्यावरती IGSTची लेवी होईल आता या व्यतिरिक्त आणखीन एक तुम्ही जेव्हा सेक्शन 8 बघाल सेक्शन 8 मध्ये इथे सेम स्टेट किंवा सेम युनिटरीमध्ये इथे काय होतं की इंटरस्टेट सप्लाय केव्हा होतो लोकेशन ऑफ सप्लायर म्हणजे LOS आणि प्लेस ऑफ सप्लाय हे दोन्ही एकाच स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये असेल त्यावेळेस काय होतं याला CGST AGST लेवी होते पण याच्यामध्ये काय कव्हर होत नाही स्पेशल इकॉनॉमिक झोन मला सप्लाय आपण घेतलाच आहे इंटरस्टेट म्हणून गुड्स इम्पोर्टेड हे घेतलंच आहे आणि इथे काय दिलं बघा सप्लायज मेड टू अ टुरिस्ट सेक्शन 15 IGST ॲक्टमध्ये टुरिस्ट दिलं आहे या टुरिस्ट म्हणजे जे लोक पर्सन नॉट नॉर्मली रेसिडेंट इन इंडिया हू एंटर्स इनटू फॉर अ स्टे ऑफ नॉट मोर दॅन 6 months और लेजिटिमेट नॉन इमिग्रंट पर्पज यस केव्हा केव्हा कसं विमानतळावरती लोक थांबतात दुसरं विमान त्यांचं काही काळानंतर असतं मग तिकडे जातात किंवा कोण लोक आपल्याकडे टुरिस्ट म्हणून फिरायला येतात ते त्यांना जो सप्लाय केलेला आहे हा सप्लाय पण कशामध्ये येत नाही इंट्रास्टेटमध्ये येत नाही म्हणजे हा पण येतो इंटरस्टेटमध्ये आता एवढं जर तुम्हाला कळलं की लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय एका स्टेटमध्ये आहे तर CGST AGST आणि वर दिलेली 6 ट्रान्झॅक्शन्स प्लस टुरिस्टचं एवढी काय इंटरस्टेट सप्लाय कशावरती IGST लागेल कशावर CGST AGST लागेल हे यातनं क्लिअर होतं हे आपल्या झालेल्या डिटेलमध्ये बरोबर ना आणि प्लस आपलं सेक्शन 9 मध्ये ट्रेडर वॉटरचं होतं मग ते सगळे चार्ट मी दिलं तर इकडे आणि हे ट्रेडर वॉटरचं वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन अ ट्रेडर वॉटर द लोकेशन ऑफ सच सप्लायर एक किंवा वेअर द प्लेस ऑफ सप्लाय इज इन अ ट्रेडर वॉटर द प्लेस ऑफ सप्लाय शॅल फॉर द पर्पज ऑफ धिस ॲक्ट हे मानलं जाईल डीम टू बी द कोस्टल स्टेट जे किनारी राज्य किंवा युटी असेल जर ते समजून येत असेल तर सप्लाय त्या स्टेटमध्ये झालाय असं मानलं जाईल डीम दिले द नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेसलाईन इज लोकेटेड कोस्टल स्टेट किंवा युटी घ्यायचं आणि जर ते कळतच नसेल तर मग लोकेशन ऑफ द सप्लायर जे ट्रेडेड वॉटर द लोकेशन ऑफ सच सप्लायर लोकेशन ऑफ सप्लायच कुठे आहे पाण्यामध्ये त्यावेळेस लोकेशन ऑफ सप्लायरच घ्यायचं जर त्याचं कोस्टल स्टेट किंवा युटी हे आयडेंटिफाय करता येत नसेल तर
हे आपण 3 सेक्शन बघितले होते. आणि 10वा काय बघा, 10व्यामध्ये काय होतं, डिटर्मिनेशन ऑफ प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्सच्या बाबतीमध्ये. आता हे काय आहेत, हे अपवाद आहेत. हे जे आहेत ना, हे, आणि जेव्हा आपण ते बघत होतो सेक्शन 7, 8, 9, दहा पण बघितलं ना आपण. ते 10 कशासाठी आहे की तुम्ही हे डिफॉल्ट रूल बघाल तेव्हा सेक्शन 10 मध्ये तिथली जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याला तुम्ही कशा प्रकारे ट्रीटमेंट द्यायची हे तिकडे दिलं आहे. सेम सर्व्हिसेससाठी पण तुम्हाला सेक्शन 12 बघायला सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो डिफॉल्ट रूल आहे हा तिथे लागू होणार नाही. आपण सेक्शन 10 बघितलं आहे, आपल्याला 12 बघायचं आहे आता. तर म्हणून मी थोडंसं बरीच मध्ये गॅप झाल्यामुळे मी थोडंसं परत एकदा आठवण करून देतोय की 10 मध्ये काय होतं. 10 मध्ये पण किती आहे त्यामध्ये क्लॉज, 10(1) A, B, आठवतं का काय, 5, 6 किती क्लॉज त्यामध्ये आहेत. शेवटी 4 होतं त्याच्या काय. 10(1) A मध्ये सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स वेदर बाय द सप्लायर. जिकडे टर्मिनेट होईल तो प्लेस ऑफ सप्लाय. म्हणजे माझ्याकडे एक ऑर्डर आली गोव्यामधनं आणि त्याने सांगितलं मला की मी मुंबईमध्ये आहे, तुम्ही गुड्स सप्लाय करा रत्नागिरीमध्ये. आता रत्नागिरी कुठे आहे, महाराष्ट्रामध्येच आहे. गोव्याचा बायर मला सांगतो किंवा रिसिपेंट मला सांगतो की गुड्स मला हवेत पण रत्नागिरी डिलिव्हरी करा. जर तिकडे मुवमेंट टर्मिनेट कुठे होते, मुवमेंट टर्मिनेट्स डिलिव्हरी रत्नागिरीमध्ये होते. मग इथे प्लेस ऑफ सप्लाय CGST AGST येईल, कारण की प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र होतं. गोव्यामध्ये गुड्स गेले का नाही गेले या प्रकारे हे आहे. तसंच गुड डिलिव्हर्ड ऑन डायरेक्शन ऑफ थर्ड पर्सन हे बघितलं होतं आपण. थर्ड पर्सन आणखी काय बघितलं, सप्लाय डज नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स. मुवमेंट नाही आहे गुड्सची, तर लोकेशन ऑफ गुड्स ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी, जिथे गुड्स आहेत तेच प्लेस ऑफ सप्लाय होईल. आणि हे जे होतं थर्ड पर्सनचं, यामध्ये तिसरा व्यक्ती सांगतो तुम्हाला, हे तो ॲक्च्युली एक सप्लायर एक रिसिपेंट आहे, पण एकमेकांना ते ओळखत नाहीत किंवा त्यांचं एकमेकांकडून ते डायरेक्टली परचेस करू शकत नाही. तिसऱ्या व्यक्तीकडून त्यांना परचेस करायचं आहे. त्यावेळेस सप्लायर काय करेल, प्लेस ऑफ सप्लाय जो थर्ड पर्सन आहे त्याच्या प्लेसला दाखवेल. मी तुम्हाला सांगितलं गुड्स तुम्ही महाराष्ट्रातनं गुजरातला पाठवा पण बिल माझ्या नावाने करा. तर तुम्ही बिल माझ्या नावाने कराल आणि डिलिव्हरी गुजरातला कराल तर प्लेस ऑफ सप्लाय गुजरात होणार नाही, प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रच राहील तुमच्यासाठी. आणि दुसरं बिलिंग मी करीन, मी बिल करणार ॲक्च्युली रिसिपेंट त्याला आणि तो मला पेमेंट करणार. मी तुम्हाला पेमेंट करणार तुमच्याकरता, मी रिसिपेंट आहे, पण डिलिव्हरी ऑफ ॲड्रेस काय मी सांगेन त्या पर्सनला तुम्हाला पाठवायचं. मग या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय तुमच्यासाठी प्रिन्सिपल प्लेस ऑफ सप्लाय ऑफ द थर्ड पर्सन माझ्या नावाने तुम्ही बिलिंग करणार आणि माझा जे काय ॲड्रेस आहे माझ्या रजिस्टर नंबरवरती ते प्लेस ऑफ सप्लाय असेल. प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द थर्ड पर्सन. चौथा का बघितलं होतं, गुड्स परचेस ओव्हर द काउंटर गुड्स परचेस करतो अनरजिस्टर्ड पर्सन आणि तो दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. ओके, गुड्स परचेस ओव्हर द काउंटर इन वन स्टेट अँड मूव टू अनदर स्टेट. जर त्यांनी ॲड्रेस दिला, रेकॉर्ड इनवॉइस, इफ ॲड्रेस नॉट रेकॉर्डेड, जर ॲड्रेस दिला त्यांनी त्याचा ॲड्रेस वेगळ्या स्टेटचा आहे तर मग तिकडे IGST येईल, प्लेस ऑफ सप्लाय ते राज्य होईल. आणि जर त्यांनी ॲड्रेस दिला नाही तर मग सप्लायरचं तिकडे लोकेशन आहे, देन लोकेशन ऑफ द सप्लायर हे होईल.
तसंच असेंबल केलेले गुड्स आणि इन्स्टॉलेशन. आता हे काय झालं, हा ॲक्च्युली कंपोजिट सप्लाय आहे. तुम्ही सप्लाय गुड्सचा करताय, पण ते गुड्स त्यांना इन्स्टॉल किंवा असेंबल करून द्यायचे. मुख्य सप्लाय काय आहे, गुड्सचा आहे. मग या केसमध्ये जिकडे असेंबल किंवा इन्स्टॉल होतील, प्लेस ऑफ सप्लाय, इन्स्टॉलेशन किंवा असेंब्ली जिथे होईल तो आहे. आणखीन काय बघितलं, लोकेशन वेअर द गुड्स आर टेकन ऑन बोर्ड. म्हणजे गुड्स सप्लाइड ऑन बोर्ड आहे. ऑन बोर्ड अ कन्व्हेन्स, कुठल्याही वाहनामध्ये त्या गुड्सची विक्री होते. गुड्स सप्लाइड ऑन बोर्ड अ कन्व्हेन्स. म्हणजे ट्रेन असेल, शिप असेल, विमान असेल, बस असेल, कुठेही इकडे सामान चढवलं जातं. लोकेशन वेअर द गुड्स आर टेकन ऑन बोर्ड, तो प्लेस ऑफ सप्लाय. ही गाडी मुंबईहून दिल्लीला निघाली, कुठलीही गाडी असो, विमान असो, काही असो, आणि सप्लाय कुठेही मध्ये केला जाईल, तर तो प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, मुंबईला लोड केले गुड्स त्या वाहनामध्ये, तो प्लेस ऑफ सप्लाय होईल. अशा प्रकारे हे आपण हे सेक्शन 10(1) मधले क्लॉज आहेत. 10(1) A, B, C अमेंडमेंट होऊन आलेला CA, D आणि E. आणि जो सेक्शन 10(2) आहे, हा सांगतो की त्यांना गरज वाटली तर POS कॅन नॉट बी डिटरमाइंड, तर इन एनी अदर केस नो, ते रूल्स ते बनवू शकतात. रूल्स कुठे बनवले नाही आहे. पण सेक्शन 12 जो आहे सर्व्हिसेसचा, त्यात त्यांनी रूल बनवले आहे. 10 झाला, त्याच्या पुढे 11 आहे. 11 मध्ये बघा काय, 11 मध्ये द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स कुठल्या प्रकारचा, इम्पोर्टेड, इनटू किंवा एक्सपोर्टेड. आता इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट कशाला म्हणतात? इम्पोर्ट ऑफ गुड्स म्हणजे काय झालं, मीन ब्रिंगिंग गुड्स इनटू इंडिया फ्रॉम अ प्लेस आउटसाइड. भारताच्या बाहेरना, भारताच्या भागामध्ये गुड्स आले पाहिजे. आणि एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणजे काय, टेकिंग गुड्स आउट ऑफ इंडिया टू अ प्लेस आउटसाइड इंडिया. आता याच्यासाठी तुम्ही बघाल, एक्झाम्पल बघा काय, लोकेशन ऑफ सप्लाय ऑफ थायलंड आहे. समजा मी एक थायलंड एक स्टेट आहे, कंट्री आहे, त्यांना सांगितलं मला गुड्स पाहिजे, ओके, आणि लोकेशन ऑफ गुड्स थायलंडमध्येच मी मागवले, आणि मग गुड्स सप्लाय टू, मी आसाममध्ये, ते लोकेशन ऑफ रिसिपियंट काय होईल, आसाम. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, आसाम. ॲक्च्युली गुड्स आसाममध्ये आले, सप्लायर कुठे आहे, थायलंडमध्ये. लोकेशन ऑफ गुड्स कुठे आहे, थायलंडमध्ये. आणि गुड्स जर आसाममध्ये आले तर मग लोकेशन ऑफ रिसिपियंट आसाम होईल. म्हणजे भारताच्या आधीच गुड्स आले म्हणजे इम्पोर्ट झाले, आले पाहिजेत, ते ब्रिंगिंग टू इंडिया झाले पाहिजेत. दुसरं बघा काय, कर्नाटकमध्ये कोण आहे, सप्लायर. गुड्स कुठे आहे, इराणमध्ये, आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही दुबईला गुड्स पाठवा. मी कुठे आहे, मी आहे कर्नाटकामध्ये. याला इम्पोर्ट नाही म्हणू शकत तुम्ही. नॉट अन इम्पोर्ट, गुड्स नॉट ब्रॉट इन टू इंडिया. मग ह्याच्यावर GST ॲप्लिकेबल होईल की नाही होईल, परत प्रश्न हा उठतो. ह्याच्यावर गुड्स म्हणजे मी कर्नाटकाला आहे आणि मी इराणवरनं गुड्स घेऊन दुबईला सप्लाय करतो. हे ट्रान्झॅक्शन जे आहेत याच्यावर GST लागेल की नाही लागणार, का नाही लागणार? मग त्याच्या पण म्हणजे तुमचं म्हणणं काय, गुड्स हा टॅक्सवर सप्लाय नाही आहे. जर तुमचं म्हणणं असं असेल की याच्यावरती टॅक्स लागू नये, टॅक्स केव्हा लागत नाही, एकतर तो सप्लायच नाही आहे तेव्हा लागत नाही, किंवा जर तो एक्झम्प्ट असेल तर लागत नाही. हा टॅक्सेबल सप्लाय आहे, ते गुड्स टॅक्सेबल आहेत, ते टॅक्सेबल सप्लाय तो करतोय इराणमधनं दुबईमध्ये. मग त्याच्यावरती GST का लागणार नाही, प्रश्न हा उठतो. जर तुम्ही शेड्यूल 3 बघाल तर शेड्यूल 3 मध्ये सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी विदाउट सच गुड्स एंटरिंग इन टू इंडिया, या पॅरा नंबर 7 प्रमाणे, शेड्यूल 3 पॅरा नंबर 7 प्रमाणे हा सप्लाय नाही आहे म्हणून टॅक्स लागणार नाही. तुम्हाला किंवा मला वाटतं की बाहेरच्या गुड्स घेतले, बाहेरच पाठवले म्हणून टॅक्स लागू नये असं आपल्याला वाटलं तरी ते कायद्यात कुठे लिहिलंय, शेड्यूल 3 मध्ये पॅरा 7 मध्ये कव्हर केलंय. म्हणून हा सप्लाय नाहीये म्हणून याच्यावर टॅक्स लागणार नाही. सप्लाय असेल आणि जर ते ट्रान्झॅक्शन
एक्झाम्शन नोटिफिकेशनमध्ये कव्हर केलेलं नसेल तर ते टॅक्सेबल होतं आणि मग त्यावर टॅक्स द्यावाच लागतो, टॅक्स कलेक्ट करावा लागतो, टॅक्स डिपॉझिट करावाच लागतो. पण इथे दिलेलं असल्यामुळे शेड्यूल 3 मध्ये पॅरा 7 मध्ये ते इम्पोर्ट नाहीच आहे हे कळतं आपल्याला इम्पोर्ट लिमिटेशन प्रमाणे. पण ते ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल गुड्सचं आहे. जरी ते असलं पण ते नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधनं नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्येच गुड्स अप्लाय करतात आणि त्याचं ट्रान्झॅक्शन कव्हर होतं शेड्यूल 3 मध्ये पॅरा 7 मध्ये. समजलं ना? तुम्हाला अगोदर तर विसरून चालणार नाही. तुम्ही जेव्हा तुमच्यासमोर जे काही येईल त्यामध्ये कुठले कुठले सेक्शन लागतात हे तुम्हाला आठवलं पाहिजे. आता मी काल TDS किंवा TCS सांगितलं तर त्यात मी असे काही पॉईंट दिलेत त्या नोट्समध्ये. रजिस्ट्रेशन कुठे घ्यायला लागतं, रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागतं, सेक्शन 22 का 24 प्रमाणे TDS किंवा TCS साठी त्याची प्रोसिजर कुठे करायची, रजिस्ट्रेशनची रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल हे एका सेक्शनला आहे, त्याची प्रोसिजर करायची वेगळ्या सेक्शनला आहे, त्याचा वेगळा रूल आहे, प्रोसिजरला रूल येतो. मग त्याचं रिटर्न्स बनवायचं भरायचं हे वेगळा सेक्शन आहे. रिटर्न उशिरा भरलं तर इंटरेस्ट लागेल, लेट फीज लागेल हे वेगळ्या सेक्शनला आहे. आणि त्यांनी चुकीच्या प्रकारे टॅक्स जमा केला तर डिमांड रिकव्हरी वेगळ्या सेक्शनला आहे. हे सगळे तुम्हाला लिंक करायला लागतात. त्याचा अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे हे वेगळ्या सेक्शनला आहे. त्याच्या कंपोजिशन डिझायनला अकाउंट रेकॉर्ड स्टॉकचा मेंटेन करायला लागत नाही, हे तिकडे रिलीफ दिला आहे तर तो रिलीफ आहे. म्हणजे एखादी घटना घडते त्या एखाद्या घटनेला एखाद्या ट्रान्झॅक्शनला GST कायद्यामध्ये कुठले कुठले सेक्शन किंवा रूल लागू होतात हे तुमच्या समोर तुम्हाला विज्युअलाइज झालं पाहिजे. तर तुम्ही जे चाललंय ते बरोबर चाललंय की नाही ऑडिट करताना तुम्हाला तेव्हाच ते क्लिअर होईल. आसाममध्ये सप्लायर आहे, लोकेशन ऑफ गुड्स आसाम आहे, गुड्स सप्लाय टू थायलंड, गुड्स थायलंडला पाठवले म्हणजे गुड्स भारतामधनं भारताबाहेर गेले. लोकेशन ऑफ रिसिपियंट हे काय एक्सपोर्ट ऑफ गुड्स. लोकेशन ऑफ सप्लायर, लोकेशन ऑफ गुड्स, गुड्स सप्लाय टू थायलंड. ॲक्च्युली थायलंडला गेले, इथे रिसिपियंट प्लेस ऑफ सप्लाय इकडे थायलंड होईल. गुजरात आहे, दुबई आहे, गुड्स सप्लाय टू इराण आहे. आता हे काय झालं, सप्लायर कुठे आहे गुजरातमध्ये, लोकेशन ऑफ गुड्स दुबईमध्ये आणि ते इराणला भारतामधनं गुड्स बाहेर नाही गेले, मग हे एक्सपोर्ट नाही होत. जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये बघाल, तुम्ही जर इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये बघाल तर इथे लोकेशन ऑफ इम्पोर्टर आणि इथे लोकेशन आउटसाइड इंडिया, एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया शॅल बी, आपण काय काढतोय प्लेस ऑफ सप्लाय. त्यावरून काय ठरतं की CGT लागेल का IGST लागेल. इथपर्यंत आपलं अगोदर झालेलं होतं. आता बघा काय बघायचं आहे, सेक्शन 12 सर्व्हिसेसचा उल्लेख करतो. जो डिफॉल्ट रूल आहे तो प्लेस ऑफ सप्लाय काढताना या दिलेल्या सर्व्हिसेस आहेत काही पुढे, त्या सर्व्हिसेससाठी डिफॉल्ट रूल लागत नाही. सेम स्टेट आहे का, म्हणजे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय एका स्टेटमध्ये आहे का वेगळ्या स्टेटमध्ये याचा विचार न करता, कारण तिकडे दिलं आहे सब्जेक्ट टू सेक्शन 12, गुड्ससाठी सेक्शन 10 आणि सर्व्हिससाठी सेक्शन 12, की तुम्ही तिथे बघा तिथे काय दिलं आहे त्याप्रमाणे करा. तिथे दिलेलं नसेल, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याची सर्व्हिस तिकडे दिलेली असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. अदरवाईज डिफॉल्ट रूल आहे. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय एका स्टेटमध्ये असेल तर CGST AGST, आणि लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय दोन डिफरंट स्टेटच्या UTमध्ये असेल तर IGST. आणि आणखी IGST कुठे येतो ते तुम्हाला मी सांगितले त्या लिस्टमध्ये. आता हे बघा इकडे 12(1) कशा करताय, तर हा 12(1) कधी बघायचा आहे, यावेळेस लोकेशन ऑफ सप्लायर, लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिसेस, लोकेशन ऑफ सप्लायर आपण बघतोय सर्व्हिसेस करता, आणि लोकेशन ऑफ रिसिपियंट, लोकेशन ऑफ रिसिपियंट हे दोन्ही भारतामध्येच असले पाहिजे, तेव्हा सेक्शन 12 बघायचं. सर्व्हिस आहे आणि लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिसेस आणि लोकेशन ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस हा कुठे आहे, भारतामध्ये आहे. आता याला इथे जनरल रूल, डिफॉल्ट किंवा रेसिड्युअल रूल काय दिलाय 12(2) मध्ये,
12 सांगतो की हा केव्हा ॲप्लिकेबल होईल आणि 12 सांगतो डिफॉल्ट रूल काय. सर्व्हिस सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन. जर रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय तुम्ही करत असाल तर मग त्याला B2B सप्लाय ऑफ सर्व्हिस घ्यायचं. B2B तर हे बघायचं म्हणजे त्याला ITC त्यांना काय करायला द्यायचं आहे, अवेल करायला द्यायचं आहे, त्याला ITC चा बेनिफिट घ्यायला द्यायचा आहे. आणि जर सर्व्हिसेस सप्लाय टू अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन कशा प्रकारे आहे, B2C सप्लाय ऑफ सर्व्हिसेस या डिफॉल्ट रूल आहे, मी सांगतो खाली. हे असे इकडे 14 आहेत. हे 14 आहेत. मी सेक्शन वाचाल. ज्यावेळेस अनरजिस्टर्ड पर्सन असतो द लोकेशन ऑफ द रिसिपियंट, जिथे ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड एक्झिस्ट करतो. ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड आहे, सर्व्हिस कोणाला दिली, त्याचा संपूर्ण पत्ता सप्लायरकडे असेल तर त्या ॲड्रेसप्रमाणे ठरेल. हे लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. सेम शेडमध्ये असेल तर CGST HST आणि डिफरंट शेडमध्ये असेल तर मग IGST. आणि अदरवाईज रेकॉर्डला उल्लेख नाही आहे. आता समजा आपण रिचार्ज करायला जातो आणि एखाद्या दुकानात रिचार्ज मिळतो तर तिथे तो टॅक्स कुठला लावेल. माझा मोबाईल रजिस्टर आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी अशा कुठल्या कामानिमित्त महाराष्ट्राबाहेर गेलो, दिल्लीला गेलो, तिथे मी रिचार्ज जर घेतला तर लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज इन अदर केस. तो मला विचारणार नाही की तुमचा ॲड्रेस काय आणि काय काय. रिचार्ज पाहिजे, नंबर सांगा, किती रुपयाचा पाहिजे, कुठली स्कीम पाहिजे, त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट घेईल, नाही मला रिचार्ज करून देईल. कळलं ना. हा डिफॉल्ट रूल दिला आहे. आता थोडं बघा, परत एकदा मी सांगतो. 12(1) मध्ये प्रोव्हिजन ऑफ धिस सेक्शन शॅल अप्लाय टू डिटरमाइन द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, जिथे लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस, लोकेशन ऑफ सप्लायर सर्व्हिसेसच्या केसमध्ये आणि लोकेशन ऑफ रिसिपियंट सर्व्हिसेसच्या केसमध्ये जर भारतामध्ये असतील तर 12 बघायचं. यातलं एक जरी भारताबाहेर गेलं मग काय करणार, सेक्शन 13 आहे, 12 इच्छा करताय. म्हणून त्यांनी दोन वेगळे बनवले. डिफॉल्ट रूल आता बघितला आपण. डिफॉल्ट रूल आता बघितला. त्याचं एक्झाम्पल बघा काय. मेड टू रजिस्टर्ड पर्सन असेल, रजिस्टर्ड पर्सनला ITC पाहिजे ना. मिस्टर दीपक आर्किटेक्ट आहे, जयपूरमध्ये तो काम करतो. सप्लाय सर्व्हिसेस टू हिज क्लायंट रमेश, जो नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, त्याने एक डिझायनिंग करायला सांगितलं की मला एक घर बनवायचं आहे, डिझायनिंग करून दे. आर्किटेक्टकडे गेला, त्याने त्याचं काम दिलं. तर इथे तो काय इन्व्हॉइस बनवेल, रिसिपियंटचा ॲड्रेस कुठे आहे, हे प्लेस ऑफ सप्लाय तिकडेच झालेलं आहे. या प्रकारे त्याचं काय होईल, लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन नोएडा उत्तर प्रदेश होईल. म्हणजे इथे IGSTची लेवी होईल. मिस्टर राम शास्त्री अँड ॲस्ट्रॉलॉजर इन भिलवारा, राजस्थान, registered in Rajasthan, provides astrology services to his client. Mr. Yogi, who is a resident of Uttar Pradesh but not registered under GST. तो GST में रजिस्टर नाही आहे. कुठे राहतो, उत्तर प्रदेशमध्ये. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, आता इथे जर योगीकडे त्याचा ॲड्रेस उपलब्ध असेल या रेकॉर्डला तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, उत्तर प्रदेश. आणि जर नसेल तर मग रामशास्त्री कुठे आहे, राजस्थानमध्ये, त्याप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय राजस्थानला होईल. क्लिअर झालं ना एवढं. हे तुमचं इथे पुढे जाण्यापूर्वी हे क्लिअर पाहिजे, एकदम क्रिस्टल क्लिअर पाहिजे की डिफॉल्ट रूल काय. इथे सर्व्हिसेस दिलेल्या आहेत रजिस्टर्ड पर्सनला. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, जे लोकेशन ऑफ रिसिपियंट आहे तो प्लेस ऑफ सप्लाय होईल. सेम स्टेटला असेल CGST HST, वेगळ्या स्टेटच्या युटीला असेल तर मग IGST. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर त्यांनी पत्ता दिला, सप्लायरच्या रेकॉर्डला तो पत्ता आला, तो वेगळ्या स्टेटचा असेल तर IGST, सेम स्टेटचा असेल तर CGST HST. आणि जर पत्ता उपलब्ध नाही सप्लायरकडे रिसिपियंटचा जो अनरजिस्टर आहे तर मग ज्या स्टेटमध्ये सप्लायर असेल त्या स्टेटमधलाच तो CGST आणि HST त्या स्टेटचा देईल. आता हे सगळं हे करण्याचा उद्देश काय, एक तर पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की रिसिपियंट दोन प्रकारचे आहेत. एक B2B आहे आणि दुसरं अनरजिस्टर्ड पर्सन आहे. ज्यावेळेस
रजिस्टर्ड पर्सन असतो तेव्हा त्याला त्याचा ITC घेता येतो. पण जर तो व्यक्ती वेगळ्या राज्यामधला असेल आणि जर तिथे IGST जर का लेवी झाली तर GST काय आहे? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. म्हणजे जिथे सप्लाय होतो कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. जिथे कन्झम्पशन होतं त्या राज्याला त्या IGSTला शेअर मिळतो GSTचा. आणि B2C सप्लाय इथे पण जर कन्झम्पशन वेगळ्या स्टेटला होणार आहे तर त्या राज्याला बेनिफिट मिळायला पाहिजे. पण प्रत्येक वेळेस रिसिपियंटचा ॲड्रेस उपलब्ध असेलच असं नाही. मग त्यावेळेस जो ॲड्रेस लोकेशन ऑफ सप्लायरचा आहे तोच घेतला जाईल आणि त्याला काय म्हणतात प्रॉक्सी, म्हणजे तो बेसिस घेतला जाईल, तो आधार घेतला जाईल. त्या आधारे ठरवलं जाईल की लोकेशन ऑफ प्लेस ऑफ सप्लाय काढण्याकरता काय लागतं? एक लोकेशन ऑफ सप्लायर आणि रेसिपियंट कुठला आहे, B2Bला त्याचा ॲड्रेस कुठला आहे बघितलं जातं. इथे बघा, इथे काय शब्द आहेत? लोकेशन ऑफ द सप्लायर म्हणजे LOS. आणि इथे काय म्हटलंय? द प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय कुठे? इथे रिसिपियंट बघितलाच जात नाही. रिसिपियंट कुठला पण असतो, याच प्रकारे वर्डिंग आहे. मग जर त्याप्रमाणे ठरवायला सांगितलंय की लोकेशन ऑफ सप्लायर 2 डिफरंट स्टेट आहे, किंवा इथे वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय 2 डिफरंट UT आहे, किंवा इथे वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय एका स्टेटमध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये प्लेस ऑफ सप्लाय, तेव्हा तो काय होतो? इंटरस्टेट सप्लाय होतो. बघितलं? रिसिपियंट मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राबाहेर गुड्स पाठवा, महाराष्ट्राबाहेर गुड्स गेले ना, मग रेसिपियंट कुठला आहे हे कुठे विचारलं? त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगतो की गुड्सची डिलिव्हरी करा महाराष्ट्राबाहेर. कुठे काय शब्द वापरले त्यानुसार तुम्हाला ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग तुम्हाला क्लॅरिटी येईल. थोडासा हा विषय गुंतागुंतीचा आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं, परत न बोलता, फक्त न बोलता दाखवलं. इथे त्यांनी वर्डिंग दिलेलं आहे ते लक्षात घ्या. आता इथे काय शब्द वापरले ते बघा. इथे लोकेशन रिसिपियंट दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस ठरवायचे. म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस बेसिस काय असेल तर इथे लोकेशन ऑफ रेसिपियंट आहे, इथे लोकेशन ऑफ रेसिपियंट ऑफ सर्व्हिस आहे. आता हे जे त्याचे आधार आहेत ज्यानुसार आपल्याला डिटरमाइन करायचे आहे प्लेस ऑफ सप्लाय काय, द व्हेरियस एलिमेंट्स यूज फॉर डिटरमाइनिंग द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस आर. कुठले कुठले आधार तुम्ही घेऊ शकता, काय काय एलिमेंट असू शकतात की ज्याच्यात एक लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर. तर जसं बघा, हे कसं आहे, एखाद्या व्यक्तीला ॲक्टॉलॉजीवरती ॲड्रेस हे कसं नसती पाहिजे असेल तर सप्लायर कुठे आहे, रिसिपियंट कुठे आहे, त्याची देवाणघेवाण करायची, सर्व्हिसची द्यायची आहे, दोघांचे लोकेशन कुठे असू शकतं, ते चालता फिरता सर्व्हिस देऊ शकतात. सर्व्हिस ही चालता फिरता कुठेही दिली जाऊ शकते. रिचार्ज करायचे, माझा एक मित्र आहे तो रिचार्ज करतो,
मी कुठेही गेलो, त्याला फोन केला, अरे रिचार्ज कर, तो कुठेही करेल. तो कुठे पण गेलाय, तो गावाला गेलाय, मी गावाला गेलोय, कोणी कुठेही गेलाय, रिचार्ज होणार आहे. मग सर्व्हिस कुठं दिली गेली, सर्व्हिस कुठे घेतली, याच्यावरती काय रिस्ट्रिक्शन नाही. गुड्सचं कसं आहे, गुड्सचं एक लोकेशन आहे, जिकडनं गुड्स मुवमेंट सुरुवात होईल आणि गुड्स पोचतील वेगळ्या ठिकाणी. तसं सर्व्हिसेसचं नाही आहे. त्यामुळे सर्व्हिसेसच्या केसमध्ये गुंतागुंत वाढते. मग ह्याचे व्हेरियस एलिमेंट्स काय असतील, ज्याच्या डिटर्मिनेशन ऑफ द प्लेस ऑफ सप्लाय करण्याकरता वापरले जातील. लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर, लोकेशन ऑफ सर्व्हिस रिसिव्हर, प्लेस वेअर द ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस किंवा प्लेस ऑफ परफॉर्मन्स, आणि प्लेस वेअर द सर्व्हिसेस इज कन्झ्युम, प्लेस पर्सन टू विच होम ॲक्च्युअल बेनिफिट फ्लोज, कोणाला बेनिफिट मिळतो त्या सर्व्हिसेसचा. हे वेगवेगळे एलिमेंट किंवा वेगवेगळे आधार आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय वेगवेगळ्या परिस्थितीत ठरवला जाऊ शकतो. बघा परत काय काय की याला आधार किंवा प्रॉक्झी आहे. प्रॉक्झी विच गिव्स मोर अप्रोप्रिएट रिझल्ट दॅन अदर्स इज यूज फॉर डिटरमाइनिंग द प्लेस ऑफ सप्लाय. एक लोकेशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर, लोकेशन ऑफ सर्व्हिस रिसिव्हर, प्लेस ऑफ परफॉर्मन्स, आपण बघितलं इन्स्टॉलेशन आहे, असेंब्ली आहे, कुठे झालं, प्लेस ऑफ कन्झम्पशन, कुठे झालं कन्झम्पशन, आणि ॲक्च्युअल बेनिफिशरी प्लेस किंवा पर्सन. म्हणजे ज्यावेळेस आपण पुढच्या असा सेक्शन बघणार आहोत, त्यामध्ये याच्याच आधारे लॉ मेकरना वाटलं इथे आपण हा एलिमेंट घेऊ, त्यांनी त्या प्रकारे घेतलंय. हे तुम्हाला कधीकधी लॉजिकल वाटेल, कधी तुम्हाला असं वाटेल की हे अतार्किक आहे, हे काय असं का केलं यांनी, पण त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे आधार लक्षात घेऊन त्यांनी त्याप्रमाणे तरतूद केलेली आहे. एक आपल्याला माहिती आहे B2B आणि B2C. त्या व्यतिरिक्त आता ह्यात पण त्यांनी कुठे कुठे विचार केला B2Bचा, कुठे कुठे विचार केला B2Cचा, पण त्याबरोबरच आणखीनही काही आधाराचा विचार केला. जिकडे इग्नोर होतं B2B आणि B2C, आधार वेगळा असतो, असंही आहे. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस काढायचे आहे. काय काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे प्लेस ऑफ सप्लाय. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की CGST AGST हा टॅक्स लागणार आहे का IGST हा टॅक्स लागणार आहे, हे ठरवण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे, लक्षात घ्या. इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती डायरेक्टली सर्व्हिस दिली जाते. ओके, डायरेक्टली प्लेस ऑफ सप्लाय काढायचं आहे, डायरेक्टली इन रिलेशन टू ॲन सर्व्हिस दिली जाते. द प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस डायरेक्टली इन रिलेशन टू ॲन इमूव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती सर्व्हिस दिली जाते, इन्क्लुडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आर्किटेक्ट आहे, इंटेरियर डेकोरेटर्स आहे, सर्वेयर आहे, इंजिनियर आहे, अदर रिलेटेड एक्सपर्ट आहे, आणि इस्टेट एजंट्स आहे. कमिशन इस्टेट एजंटचं त्यांनी प्रॉपर्टी विकण्याकरता कमिशन घेतलं. तर प्रॉपर्टी कुठे आहे, जर एजंट महाराष्ट्रामध्ये आहे, प्रॉपर्टी महाराष्ट्रामध्ये आहे, आणि तुम्ही वेगळ्या स्टेटमधनं इथे प्रॉपर्टी घ्यायला आला, तर एजंटचं काम काय, रिसिपियंट कुठला आहे हे बघायचं नाही. सर्व्हिस कशावर आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती आहे. डायरेक्टली कुठे आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टीवरती आहे. तर या केसमध्ये प्रॉपर्टी जिथे असेल त्याप्रमाणे टॅक्स लागेल. आता जर ए पर्सन आहे, याला बी पर्सननी सांगितलं ए पर्सन महाराष्ट्रामध्ये आहे, ओके, बी पर्सन कुठंही असो, प्रॉपर्टी तर महाराष्ट्रामध्ये आहे, तर मग टॅक्स येईल CGST AGST हाच येईल. आता एका व्यक्तीने महाराष्ट्रामधल्या एका प्रॉपर्टीबद्दल सर्वे केला, त्याला काम मिळालं आहे सर्वे करून द्या आम्हाला. प्रॉपर्टी कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांनी त्याला सांगितलं की जर तू CGST लावला तर आम्हाला ITC मिळणार नाही, कारण की आमचं रजिस्ट्रेशन गुजरातमध्ये आहे. CGST AGST क्रेडिट मिळत नाही गुजरातमध्ये महाराष्ट्राचं. तर त्यांनी मला विचारलं मग काय करू, म्हटलं तुला लावायला पाहिजे या सेक्शन 12(3)A प्रमाणे तुझी जी सर्व्हिस आहे ती याच्यामध्ये येते. इथे रिसिपियंट बघायचा नाही कुठला आहे. मग त्यांना सांगितलं की असं असं आहे, तर आम्हाला हा टॅक्स लावायला पाहिजे ना. मग त्यांनी विचारलं त्यांच्या कन्सल्टंटला, तर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, तुम्ही त्यांना सांगा की तुमची सर्व्हिस जी तुम्ही त्यांना घेताय ती तुम्ही रेकॉर्डवरती हे दाखवा की तुमची सर्व्हिस आहे कल्याणाची सर्व्हिस जी याच्यामध्ये येत नाही. मग तिकडे डिफॉल्ट रूल लागतो.
कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे हे दाखवायला सांगा. हे दाखवलं तर IGST लावता येईल. मग ह्यांनी ते मला सांगितलं की ते म्हणतात की कन्सल्टन्सीचं बिल द्या. तर तुम्हाला चालतंय, तुम्हाला जमतंय, तुम्हाला प्रूव्ह करता येते, तुम्ही द्या. मला उद्या डिपार्टमेंटकडनं गव्हर्नमेंटकडनं काय इन्क्वायरी आली आणि विचारलं की तुम्ही त्यांना काय सर्व्हिस दिली. ऑन पेपर तुम्ही हेच दाखवलंय की इंटेरियर कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणून तुम्ही सर्व्हिस दिलेली आहे आर्किटेक्ट किंवा इंटेरियर किंवा सर्वेअर, तुम्ही दाखवत नाही. दाखवता काय कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आता गव्हर्नमेंटचं काम होतं की प्रूव्ह करा की तुम्ही इंटेरियर डेकोरेशन सर्व्हिस दिली आहे किंवा सर्वेअरची सर्व्हिस दिली आहे किंवा आर्किटेक्ट सर्व्हिस दिली आहे, ही सर्व्हिस दिलेली आहे. त्याच्यावरती IGST न येता CGST द्यायला पाहिजे. ही जर क्वेरी डिपार्टमेंटने काढली तर त्यांच्याकडे बर्डन ऑफ प्रूफ आहे की तुम्ही चुकीचं बिल बनवलं, चुकीची सर्व्हिस दाखवली, तुम्ही चुकीचा टॅक्स लावलाय, कारण की आमच्याकडे तसं कॉन्क्रीट त्याचा एव्हिडन्स आहे, पुरावा आहे. तुम्ही फसवणूक केली आहे, फ्रॉड आहे. हा हे प्रूव्ह करण्याचं काम कोणाचं आहे? गव्हर्नमेंटचं आहे. जर ते सिद्ध झालं तर मग म्हटलं तुम्ही अर्जंट द्या. पण जर का तुम्ही दाखवाल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ती दिली आहे हे तुम्ही तुमच्या परीने सांगाल की तुम्ही काय दिलं, काय होणार नाही याच्यामध्ये. हे लोक करतात. अशा प्रत्येक व्यक्तीवरती काय गव्हर्नमेंट लक्ष ठेवू शकत नाही. सेक्शन असा आहे, त्याचा उद्देश हा आहे की प्रॉपर्टी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथे सर्व्हिस दिली ते महाराष्ट्रामध्ये, मग त्याचा बेनिफिट महाराष्ट्राला, त्याचा रेव्हेन्यू जो आहे हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाच मिळायला पाहिजे. इथे आम्ही जो सर्व्हिस रिसिपेंट आहे त्याचा विचार करणार नाही. लॉ मेकरला असं वाटतं. इथे विचार नाही करायचा कोणाचा? रिसिपेंटचा. प्लेस ऑफ सप्लाय का होईल? इमेबल प्रॉपर्टी ज्या जागेवर आहे ती जागा सर्व्हिस दिली, प्लेस ऑफ सप्लाय तो आहे. मग त्याप्रमाणे प्लेस ऑफ सप्लाय इंट्रास्टेट होतो तर CGST HST म्हणजे सप्लायर आणि ती प्रॉपर्टी सेम स्टेटमध्ये आहे, मग इथे CGST HST आहे. त्याचबरोबर एनी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ग्रँट ऑफ राईट टू यूज इमेबल प्रॉपर्टी और टू कॅरी आउट और कोऑर्डिनेट ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क. हे कुठे आहे? डायरेक्टली रिलेटेड टू जर इमेबल प्रॉपर्टी आहे तर प्रॉपर्टी जिकडे आहे त्याप्रमाणे काय येईल? त्याचा प्लेस ऑफ सप्लाय येईल. शॅल बी द लोकेशन ॲट विच द इमेबल प्रॉपर्टी और बोट किंवा वेझल ॲज अ केस मे बी इज लोकेटेड और इंटेंडेड टू बी लोकेटेड. स्थित करण्याचा हेतू आहे. आता इमेबल प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग किंवा लँड काय हलवता येत नाही, पण बोट वेझल ही हलवता येते, म्हणून ते तिकडे स्थित केलेली आहे. त्याप्रमाणे काय होईल किंवा तसा हे करण्याचा हेतू आहे तर ते लोकेशन. राज हॉटेल्स रजिस्टर इन हिमाचल प्रदेश. राज हॉटेलने आपली जी हॉटेल चेन आहे ती त्याला एक्सपांड करायची होती, म्हणून त्यांनी काय केलं? कन्स्ट्रक्टिंग अ हॉटेल इन उत्तराखंड. त्यांनी उत्तराखंडमध्ये एक हॉटेल घेतलं. द इंटेरियर, त्याचं इंटेरियर डेकोरेशन ऑफ द हॉटेल इज बिंग डन बाय रवी इंटेरियर्स. उत्तराखंडमधलं ते जागा आहे आणि इंटेरियर कोण करते? उत्तराखंडमधलाच सप्लायर आहे. आता हा टॅक्स काय लावेल? CGST लावेल. तो ज्या स्टेटमध्ये प्रॉपर्टी त्याच स्टेटमध्ये इंट्रास्टेट सप्लाय होईल आणि तिथे टॅक्स जाईल. इवन दो द रिसिपियंट कुठला आहे? राज हॉटेल्स. रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस हिमाचल प्रदेश आहे आणि तो दुसरे हॉटेल चालवायला घेतो. आपली हॉटेल चेन एक्सपांड करतो, वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे, म्हणून त्याने तिकडे एक हॉटेल चालवायला घेतलं आणि तिकडे त्याने इंटेरियर केलं. दिस इज अन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ CGST HST ॲप्लिकेशन. हा फक्त क्लॉज ए सांगितला मी. असे ABCD 4 क्लॉज आहे. बी क्लॉज बाय वे ऑफ लॉजिंग अकोमोडेशन, राहण्याची सोय. ओके, राहण्याची सोय ज्या ठिकाणी होते त्याला हॉटेल, इन, गेस्ट हाऊस, होमस्टे, क्लब, कॅम्पसाईट वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ते ओळखलं जात असलं तरी वॉट एव्हर नेम कॉल्ड आणि इन्क्लूड हाऊसबोट किंवा अदर वेज, इथे राहण्याची सोय होते अशी जागा इकडे सर्व्हिस दिली जाते. इथे प्लेस ऑफ सप्लाय आपण काढतो आहोत. शॅल बी द लोकेशन ॲट विच द इमूवेबल प्रॉपर्टी और बोट और वेझल ॲज द केस मे बी लोकेटेड और इंटेंडेड टू बी लोकेटेड.
Raj Hotel in Shimla, Himachal Pradesh provides lodging to Mr. Tariq, a registered dealer in Jaipur, Rajasthan for an official seminar. ओके, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी वेगळ्या राज्यामध्ये गेलात आणि तिकडे तुम्ही एखाद्या राहण्याच्या ठिकाणी राहिलात तर ते हॉटेल तुम्हाला CGST AGST बिलावर लावून देईल. त्याच्याकरता रिसिपियंट कुठला आहे याच्याशी काहीही घेणं देणं असणार नाही. सेक्शन 12 सबसेक्शन 3 क्लॉज B. आता एखाद्या मी काम करतो GSTचं, तो मला म्हणतो मी कुठेही जातो, दिल्लीला जातो, सुरतला जातो, हॉटेलला जातो, मग ते लोक मला बिल देतात, त्याला सांगतो की मी IGST लावा, ते म्हणतात ऐसा होता नाही आम्हाला इधर, आम्हाला इधर यही टॅक्स लागत आहे. बरोबर आहे, ह्याचा ITC आपल्याला घेता येत नाही म्हटलं, तो रिस्ट्रिक्ट होतो, म्हणजे तो येत नाही 2A मध्ये 2B मध्ये येत नाही. एक डायरेक्ट सप्लाय आर्किटेक्ट किंवा दिलेल्या सर्व्हिसेसचा, दुसरं राहण्याची जागा, तिसरं बाय वे ऑफ अकोमोडेशन इन एनी इमेल प्रॉपर्टी, अकोमोडेशन इन एनी इमेल प्रॉपर्टी फॉर ऑर्गनायझिंग. कशा करता तुम्ही घेतली जागा ती तिकडे या प्रकारचा कार्यक्रम करता, मग तो मॅरेज, रिसेप्शन, मॅटर रिलेटेड टू देअर टू ऑफिशियल, सोशल, कल्चरल, रिलिजियस, कुठलाही संबंधित मॅटर असो, बिझनेस फंक्शन असो, आणि इन्क्लुडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन रिलेशन टू सच फंक्शन ॲट सच प्रॉपर्टी. यासाठी पण द लोकेशन काय करतोय, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, द लोकेशन ॲट विच द इम्युबल प्रॉपर्टी बोट और वेझल ॲज द केस मे बी लोकेटेड और इंटेंडेड टू बी लोकेटेड. मुकेश ऑटोमोबाईल्स, a registered dealer in Gurugram, Haryana, books the conference hall of Raj Hotel in Shimla, Himachal Pradesh for 3 days for an official conference. This is an intrastate supply and taxes applicable CGST AGST. तर जे ABC वर दिलंय त्याला सहाय्यक सर्व्हिसेस, एनी सर्व्हिसेस ancillary to the services referred to in clause A, B, C shall be the location at which immovable property जिकडे आहे इथे बघितलंच आपण त्या सर्व्हिसेस प्लस त्या सर्व्हिसेस देण्याकरता काय सहाय्यक सर्व्हिसेस दिल्या जात असतील, त्यांना जसं साऊंड सिस्टीम पाहिजे सर्व्हिस दिली, कुठल्याही प्रकारे जनरेटर पाहिजे, लाईट गेली तर सर्व्हिस दिली त्याची, तो इव्हेंट करण्याकरता म्हणजे ABC मध्ये जे काय करतात ते करण्याकरता कुठलीही सहाय्यक सर्व्हिस. तिकडे सेमिनार आहे, त्याला जेवण पाहिजे, खाणंपिणं पाहिजे, ते दिलं त्याने, ती सहाय्यक सर्व्हिस झाली. ही मुख्य सर्व्हिसला सहाय्यक सर्व्हिस दिली जाईल तर त्याचं पण काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय. आपण काढतोय काय, प्लेस ऑफ सप्लाय द लोकेशन जिथे इम्युबल प्रॉपर्टी किंवा बोट किंवा वेझल हे स्थित किंवा स्थित करण्याचा हेतू आहे तेच. Mukesh Automobiles Private Limited, along with booking the conference hall, Raj Hotel in Shimla, Himachal Pradesh, also orders food and beverages for the guest for an official conference. हे झालं सहाय्यक सप्लाय. ते नोट दिलेली आहे, नोट दॅट CGST AGST credit of one state cannot be used to set off the liability of another state. या केसमध्ये काय होतं, इन सच केस when a registered person takes the services of an immutable property in a different state, the person will not be able to take input tax credit on the services taken from another state. आता जर का मी तुम्हाला 3B काढून दाखवतो की याविषयी काय तिथे आहे का, हे समजून घेणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या लक्षात आलं तर इंटरेस्टिंग वाटतं.
ITC restricted due to POS rules दिलं इकडे. म्हणजे इथे 17(5) रिस्ट्रिक्ट करत नाहीये किंवा असा कुठला रूल आहे त्यातून हे रिस्ट्रिक्ट होत आहे म्हणून रिव्हर्स होत नाहीये. तर हे अशा प्रकारचा ITC अलाउ होत नाही. कारण की SGST क्रेडिट त्या स्टेटचं आहे, त्या स्टेटने टॅक्स घेतला आणि तुम्ही सेट ऑफ करायला वेगळ्या स्टेटमध्ये, तर ते स्टेट का तो बेनिफिट त्यांना सेट ऑफ करायला देईल, तो टॅक्स सेट ऑफ करायला का देईल? ते देत नाही. हा, इथे हे रिपोर्टिंग करायला सांगितलं इकडे की तेवढं ITC मला घेता आलं नाही. वरच्या ह्याच्यात पण कसं होतं की तो येत नाही. तुम्ही टू बी काढून बघाल, ह्यात माझ्याकडे नाही असं दाखवायला तुम्हाला. ते फक्त रिव्हर्स करायचा, ते रिव्हर्सचा भाग नाही, तो रिपोर्टिंग पार्ट आहे फक्त की किती ITC माझा गेला असा. जर मी इथे काढतो तर इथे टू बी मध्ये ते येत नाही. ते इकडे रिस्ट्रिक्ट म्हणून वेगळा कॉलम आहे त्यामध्ये, त्यात दिसतात ते. ITC नॉट अवेलेबल, ते इथे जातो इन्व्हेस्ट. ते इन्व्हॉइस इथे दिसेल, फक्त मला इथे रिपोर्ट करायचं आहे. इथे जे अवेलेबल आहे हाच आकडा तिकडे जातो ऑल ITC मध्ये. हा आकडा तिकडे जाणारच नाही. उद्देश त्याचा तो आहे ITC नॉट अवेलेबलचा. त्यांना ITC द्यायचाच नाही, रेस्ट्रिक्ट करायचं आहे. कारण एका स्टेटचा सेट ऑफ दुसऱ्या स्टेटला होणार नाही. तर ते समजा सेट ऑफ घेतला, मग ते पैसे कोणाला द्यायचे? पण सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना देऊ इच्छित नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांचा रेव्हेन्यू मिळतो आणि स्टेटचा त्यांनी टॅक्स कलेक्ट केला आहे, म्हणजे तो लॉस कोणाला झाला? टॅक्स पेअरचाच झाला. असं आहे ना, टॅक्स दिला पण ITC मिळत नाही ना. गव्हर्नमेंटला आपला रेव्हेन्यू मिळाला, पण टॅक्स पेअरला त्याचा सेट ऑफ मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. आज तरी बेनिफिट लॉस तो आहे, त्यामुळे त्यांनी तो कॉलम दिला आहे की तुम्ही तिथे नोंद करा, म्हणजे आम्ही चेक करू की याच्याविषयी काय करता येईल. म्हणजे ते सरकारच्या विचाराधीन असेल की हा कसा ITC देता येईल, याचा बेनिफिट काय करायला लागेल या बाबत. बाकी त्याचा उपयोग काय नाही, ते फक्त रिपोर्टिंग पर्पज आहे. तिथे येतच नाही. तुम्ही हा जो कॉलम बघता तुम्ही दाखवला की ते रिस्ट्रिक्ट झालेलं आहे. जर इथे आलं तर रिव्हर्स करण्याकरता इकडे तसं काय नाहीच आहे ना. आणि तसा कुठे सेक्शन किंवा रूल पण नाही आहे की तो ITC तुम्ही घेऊ नका. तो ते देतच नाहीत, सिस्टमवर तो येतच नाही. तो फक्त इथे रिपोर्ट करायला दिला आहे की इनएलिजिबल ITC अंडर सेक्शन 16(4) आणि ITC रिस्ट्रिक्टेड ड्यू टू POS रूल हे इकडे द्यायला सांगितले फक्त. जर माझा एखादा इन्व्हॉइस 22-23चा आहे, तो मी नोव्हेंबर नंतर टाकला, सप्लायरने टाकला माझ्या, ओके, सप्लायर म्हणजे मी सप्लाय घेतला आहे मार्चमध्ये, पण माझ्या सप्लायरनी तो रिटर्न भरलेला नाही आहे किंवा B2C मध्ये दाखवला आहे. त्यांनी जर अमेंडमेंट केली मार्चच्या त्या इन्व्हॉइसची किंवा रिटर्न फाईल केलं 30 नोव्हेंबर नंतर, तर तो रिस्ट्रिक्ट होतो, तो येत नाही त्यामध्ये. तो तिकडे नॉट अवेलेबल मध्ये दाखवेल. तो फक्त मी इथे रिपोर्ट करू शकतो. काही याचा इफेक्टच नाही ना. ह्या अदर डिटेलचा वरती काही इफेक्ट होत नाही, वरती काही अमाऊंट कमी जास्त होत नाही. फक्त ही रिपोर्टिंग पर्पज आहे. हा अदर डिटेल जो आहे हा रिपोर्टिंग पर्पज आहे. ते जाईल कुठे? नॉट अवेलेबल मध्ये. आणि ते फक्त मी इथे रिपोर्ट करायचं आहे. फक्त ही माहिती पुरवतोय मी. फायदा काही नाही याचा. इथे मला त्याचा काही प्रभाव पण पडणार नाही दुसऱ्या कुठल्या आकड्यावरती. झालं एवढं. आता प्रोव्हिजन बघा काय असा अपवाद काय असू शकतो याला. प्रोव्हाइडेड दॅट इफ द लोकेशन ऑफ द इम्यूव्ड प्रॉपर्टी और बोट और वेजर इज लोकेटेड और इंटेंडेड टू बी लोकेटेड आउटसाइड इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंटचं लोकेशन बी. ABC Limited of Mumbai hires a professional firm of interior decorators of Delhi
टू डिझाईन इट्स ऑफिस इन कॅनडा. कॅनडा आहे. लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली. प्लेस ऑफ सप्लाय मुंबई. एबीसी लिमिटेड कुठे आहे? मुंबई. हायर्स अ प्रोफेशनल फर्म ऑफ इंटेरियर डेकोरेटर्स ऑफ दिल्ली टू डिझाईन इट्स ऑफिस इन कॅनडा. हे सप्लाय कुठे होतो? भारताबाहेरसाठीचा होतोय. सिन्स द इम्युबल प्रॉपर्टी इज इंटेंडेड टू बी लोकेटेड आउटसाइड इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय ॲज पर प्रोविजो टू सेक्शन 12(3) ऑफ IGST Act shall be the location of the recipient of service, where here Mumbai being the location of the ABC Limited. ओके. त्याप्रमाणे हा सप्लायर कुठे आहे? वेगळ्या स्टेटला. मग इंटरस्टेट सप्लाय होईल, IGST येईल. दोन्ही सेम स्टेटला असते तर CGST AGST आला असतं. पण लोकेशन भारताबाहेरचं असलं तरी ते रिसिपियंटच घ्यायचं एवढा प्रोविजन सांगतो. आता इथे एक एक्सप्लेनेशन आहे. परत संपत नाही बा, किती लेंथी आहे हा. फक्त ह्याला खूप वेळ लागेल. पुढच्या सेक्शनला एवढा वेळ लागणार नाही. Where the immovable property or boat or vessel is located in more than one state or UT. Where immovable property or boat or vessel is located in more than one state or UT, the supply of service shall be treated as made in each of the respective state or UT in proportion to the value for services separately collected or determined in terms of contract or agreement. म्हणजे समजा मी सप्लायर आहे आणि मला सांगितलं जातं की ही सर्व्हिस तुम्ही द्यायची आहे इम्युबल प्रॉपर्टीवरती किंवा बोट किंवा वेजलवरती. ती वेगवेगळ्या स्टेटमध्ये द्यायची आहे. मग कशा प्रकारे द्यायची आहे, काय द्यायची आहे, मग त्याची व्हॅल्यू काय असेल हे दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा ॲग्रीमेंटमध्ये. त्या व्हॅल्यूप्रमाणे तेवढा सप्लाय त्या शेडमध्ये झाला आहे हे समजलं. हे इथे क्लिअरिटी येऊ शकते, ते आपण समजून घेऊ शकतो. पण तसं काय ॲग्रीमेंट नाही आहे. लमसम समजा 2 लाखाची सर्व्हिस आहे, ओके, आणि ती वेगवेगळ्या शेडमध्ये आहे, ती द्यायची, एवढं ठरलं. फक्त काय काम करायला ठरलं, पण स्पेसिफिकली प्रत्येक स्टेटची व्हॅल्यू किती आहे हे काय सांगितलं गेलेलं नाही आहे त्या कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंटमध्ये. इन द ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट ऑन सच अदर बेसिस ॲज द केस. मग कशा प्रकारे घेणार? मग याचा रूल 4 आहे. मग रूल 4 प्रमाणे तुम्हाला बघायचं. आता हे कसं होतं की जेव्हा वेगवेगळ्या राज्यांकरता रस्ता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सांगतं की हा महामार्ग बनवा, तेव्हा तो महामार्ग बनवायचा आहे. त्याचं काय ठरलं आहे? एक कॉस्ट ठरली आहे, पण प्रत्येक राज्यामधली कॉस्ट किती आहे हे ठरलेलं नाही. किती किलोमीटरचा महामार्ग बनवायचा आहे, त्याचं किती किलोमीटर आहे आणि रुंदी किती आहे, त्यात मटेरियल काय वापरायचं हे ठरलं आहे आणि त्याची व्हॅल्यू फायनल केली. हेच ॲग्रीमेंट आहे, हेच कॉन्ट्रॅक्ट आहे. ABC Limited is providing construction services of a road to a constructed from Delhi to Mumbai, covering multiple states. आता इथे तुम्ही जेव्हा हे वाचाल त्यावेळेस IGST ॲक्टमधला कुठला सेक्शन आहे ज्यानुसार याचा प्लेस ऑफ सप्लाय ठरेल असं आहे ना. मग तुम्ही इथे याल, मग सेक्शन बघाल, सबसेक्शन बघाल, क्लॉज बघाल, मग त्याप्रमाणे तुम्हाला कळेल इम्युबल प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामधलं एक्सप्लेनेशन आहे. ॲज पर द एक्सप्लेनेशन टू सेक्शन 12(3) ऑफ IGST Act, where the immutable property is located in more than one state, the supply of service shall be treated as made in each of the state in proportion to the value of services separately collected. प्रत्येक सर्व्हिस स्टेटसाठी वेगळं कलेक्ट केलं जर असेल तर ते ऑर डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट. तसं कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट पण नाही आहे. एंटर्ड इन टू द दिस रिगार्ड the absence of such contract or agreement on such other reasonable basis. आता यात काय दिलंय बघा. रूल 4 मध्ये ही जी एक्झाम्पल आहे, हे जे वरती घेतलेलं आहे ना त्याचीच ॲडिशनल एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल सी रूल 4 अँड इट्स एक्झाम्पल ऑन नेक्स्ट पेजला बघायचं. दिलं एक रूल 4. द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस
ॲट्रिब्युटेबल म्हणजे त्याची वाटणी डिफरंट स्टेटसाठी कशी करायची. एक लमसम कॉन्ट्रॅक्ट दिलं, 1 करोड 2 करोड 5 करोड हा रस्ता बनवा, पण कुठल्या स्टेटची किती व्हॅल्यू आहे हे ठरलेलं नाही, हे ॲग्रीमेंटमध्ये नाही. मग कशा प्रकारे काढणार तुम्ही प्ले कुठल्या जर सर्व्हिस दिली गेली एकाहून जास्त स्टेटला तर जो काय टॅक्स लागेल वेदर CGST GST किंवा मग IGST तो त्या स्टेटच्या रिव्हेन्यूवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेटला त्यांचा रिव्हेन्यू व्यवस्थित मिळाला पाहिजे. त्यासाठी हे आपण केलेला हा रूल जो आहे हा त्याकरता केलेला एक त्यातला एक उद्देश तो आहे. रूल का बनवला आहे? प्रत्येक स्टेटला त्यांचा जो GST आहे तो प्रॉपरली मिळाला पाहिजे. ही तरतूद त्या करता आहे. The supply of services attributable to different state UT इथे said that in the case of services directly in relation to human property including services provided by architect, interior, surveyor, engineer and other related experts or estate agent, any services provided by way of grant of हे सगळं वर दिलंय, ते सगळं कव्हर केलंय. लॉजिंग हे सगळं तेच कव्हर केलंय. कशा प्रकारे केव्हा बघायचा रूल तर ॲब्सेन्स ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट और एग्रीमेंट बिटवीन द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस फॉर सेपरेटली कलेक्टिंग और डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ. तर हे सगळं काही करता येत नाही, त्यावेळेस आपण रूलला आलो. आता बघा इथे रूलला आलो. इन केस ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, कुठली सर्व्हिस बाय वे ऑफ लॉजिंग अकोमोडेशन बाय अ हॉटेल म्हणजे राहण्याची जागा जी आहे ओके बाय वे ऑफ लॉजिंग अकोमोडेशन कुठल्याही मार्गाने असो. एक्सेप्ट काय म्हणतो बघा इथे, एक्सेप्ट हे त्यांनी खाली दिलेलं आहे. एक्सेप्ट केसेस वेअर सच प्रॉपर्टी इज अ सिंगल प्रॉपर्टी लोकेटेड इन 2 or more कंटिन्युअस स्टेट और UT बोथ. हा विषय नाही, हा पुढे आहे ते. अँड सर्व्हिसेस ancillary to such services the supply of service shall be treated as made in each of the respective state or UTs in proportion to the number of nights stayed in such property. किती रात्री काढल्या, लॉजिंग अकोमोडेशन राहण्याची जागा जिकडे आहे ती एकाहून जास्त स्टेटमध्ये असेल तर किती रात्री त्या राज्यांमध्ये काढल्या. हे समजा एक टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे, ती वेगवेगळ्या राज्यांसाठी एक टूर अँड ट्रॅव्हल्स कंडक्ट करते आणि ती एक लमसम अमाऊंट पे करते एका एजंटला की तुम्ही बुकिंग करा वेगवेगळ्या ठिकाणी. आता त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये काहीच दिलेलं नाही, कुठल्या राज्यामध्ये किती व्हॅल्यू आहे हे काहीच दिलेलं नाही. मग त्यावेळेस जी व्हॅल्यू त्यांना दिलेली आहे त्या व्हॅल्यू 1 लाख व्हॅल्यू दिलेली आहे, त्या 1 लाखामधले स्टेट 1चे किती, स्टेट 2चे किती, स्टेट 3चे किती हे कशावरती ठरेल. स्टेट 1ला किती नाईट आहे, स्टेट 2ला किती नाईट स्टे आहे, स्टेट 3ला किती नाईट. म्हणजे एकाहून जास्त स्टेट जर असतील तर प्रपोर्शन टू द नंबर ऑफ नाईट स्टेट राहायला जात आहे त्या प्रॉपर्टीमध्ये त्या राज्यांमधल्या, त्यानुसार काय होईल त्याचं वाटणी होईल, अपॉर्च्युनिमेंट होईल त्या व्हॅल्यूची. दुसरं, इन केस ऑफ ऑल अदर सर्व्हिसेस इन रिलेशन टू इम्युएबल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग सर्व्हिस बाय वे ऑफ अकोमोडेशन इन एनी इम्युएबल प्रॉपर्टी फॉर ऑर्गनायझिंग एनी मॅरेज ऑर रिसेप्शन. इथे राहत नाही, तो कार्यक्रम तिथे घेतला जातोय. अँड इन केस ऑफ सप्लाय ऑफ अकोमोडेशन बाय अ हॉटेल अँड इन केस ऑफ, या मुख्य कारण आहे याच्याकरता पुढे आलेलं बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड सच प्रॉपर्टी इज इन अ प्रॉपर्टी सिंगल प्रॉपर्टी लोकेटेड इन 2 or more वरती हे काढलं होतं तेच खाली घेतलंय. 2 or more continuous state or UT or both and services ancillary to such services, the supply of services shall be treated as made in each of the respective state or UTs in proportion the area of the immovable property lying in each state. किती एरिया आहे इम्युएबल प्रॉपर्टी. समजा या ऑर्गनायझिंग एनी मॅरेज किंवा रिसेप्शनसाठी आहे आणि इथे कंटिन्युअस प्रॉपर्टी आहे, काही एका स्टेटला आहे काही दुसऱ्या स्टेटला आहे, समजलं ना काय. तर या केसमध्ये किती भाग त्या प्रॉपर्टीचा पहिल्या स्टेटला आहे तर 1 लाख अमाऊंट आहे. 60% भाग जर एका स्टेटला आहे तर 60% व्हॅल्यू त्या स्टेटची.
40% भाग दुसऱ्या स्टेटला आहे. काय म्हटलंय? एरिया ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. काय दिलंय? द एरिया ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी लाईंग इन ईच स्टेट. समजलं ना? तशी व्हॅल्यू वाटायची. पहिल्या केसमध्ये नंबर ऑफ नाईट दिल्या होत्या. दुसऱ्या स्टेटमध्ये त्या प्रॉपर्टीचा किती भाग पहिल्या स्टेटला आहे. कारण इथे काहीतरी केलं होतं, वगळलं होतं की जर प्रॉपर्टी कंटिन्युअसली वेगवेगळ्या स्टेटमध्ये असेल तर मग एक्सेप्ट दिलंय, मग त्यांनी सेकंडला कव्हर केलं. सेकंड पॉईंटमध्ये हे कव्हर केलं. तिसरं, इन केस ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ लॉजिंग अकोमोडेशन बाय हाऊस बोट और एनी अदर वेजल और सर्व्हिसेस ancillary to the such services, the supply of services shall be treated as made to each of the respective state or duties in proportion to time किती तिथे घालवला. त्या कशासाठी? राहण्याची जागा कशावरती आहे? हाऊसबोट किंवा वेजल सर्व्हिसेस असेल. इथे वेळेनुसार चार्जेस असतात. मग किती वेळ तुम्ही घालवला, टाइम स्पेंड किती केला त्या बोटीवरती, त्या वेजलवरती, इन ईच सच स्टेट और युनिटरी. ते जहाज 4 तास महाराष्ट्रामध्ये होतं, मग ते सरकलं गोव्याच्या एरियामध्ये. मग किती टाइम स्पेंड गोव्याला केला, किती टाइम स्पेंड महाराष्ट्रामध्ये केला, इन प्रपोर्शन त्या वेळेनुसार एवढी अमाऊंट लावली आहे. 30% टाइम महाराष्ट्रामध्ये होता, 70% टाइम गोव्यामध्ये होता, तर 70% व्हॅल्यू गोव्याची. प्लेस ऑफ सप्लाय व्हॅल्यू गोवा आणि किती व्हॅल्यू इन, इथे व्हॅल्यू महत्वाची. टाइम स्पेंड किती केला तिकडे, कळलं? एक्झाम्पल बघा, हॉटेल चेन एक्स चार्जेस कन्सिडरेटेड एकत्रित व्हॅल्यू आहे 30,000 फॉर स्टे इन 2 एस्टॅब्लिशमेंट इन दिल्ली आणि आग्रा. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेश 2 राज्य आहेत. दिल्लीमधला स्टे 2 नाईट आहे आणि आग्र्यामधला स्टे 1 नाईट आहे. तर प्लेस ऑफ सप्लाय दिल्लीमध्ये किती, आग्र्यामध्ये किती, या रूलप्रमाणे काय येईल? जो रेशो येईल हा 2 नाईट आहेत कशामध्ये, दिल्लीमध्ये, आणि 1 कुठे, आग्र्यामध्ये. मग 2:1 रेशो येईल रिस्पेक्टिव्हली. त्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड वाटली जाईल. 20,000 कुठे, दिल्लीसाठी, आणि 10,000 उत्तर प्रदेशसाठी. क्लिअर ना? आता दुसरं एक्झाम्पल जे होतं की कंटिन्युअस प्रॉपर्टी आहे. देर इज अ पीस ऑफ लँड ऑफ एरिया 20,000 स्क्वेअर फूट विच इज पार्टली इन स्टेट S1 आणि 12,000 स्क्वेअर फूट पार्टली इन S2, 8,000 स्क्वेअर फीट. ओके, 20,000 स्क्वेअर फूट मधलं 12,000 स्क्वेअर फूट S1 मध्ये, स्टेट 1 मध्ये, आणि 8,000 S2 मध्ये. Site preparation work has been entrusted to T. The ratio of land is kind 2 state 12:8. Simplified केला तर काय परत 3:2. ओके, 3:2. The service shall be deemed to have been provided in the ratio of 3:2 simplified in the state S1 and S2 respectively. The value of the services shall be accordingly वाटली जाईल between the state. आता प्रॉपर्टी बघा, रस्ता बनवत आहे तर 2 स्टेटमध्ये गेला ना, मग किती स्क्वेअर फूटचा रस्ता, स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर फूट जे काय मोजर असतील ते पहिल्या स्टेटला, किती सेकंड स्टेटला आहे, त्यानुसार कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू एक लमसम अमाऊंट आहे. 1 करोड, 2 करोड, 5 करोड. मग कुठल्याही पहिल्या स्टेटला किती व्हॅल्यू, सेकंड स्टेटला किती व्हॅल्यू. मला जो रस्ता बनवायचा आहे ती जागा प्रॉपर करायला लागते, सरळ करायला लागते, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात. मग जर त्यांनी व्हॅल्यू फिक्स केली किंवा महाराष्ट्रात ती काय म्हटलं, दिल्ली करता एवढं, स्टेट 1 स्टेट 2 असते ना, S1 करता एवढं आहे, S2 करता एवढं आहे, ते ॲग्रीमेंटमध्ये त्याची व्हॅल्यू फिक्स करत नाही आहेत. तर सगळं काम दिलं आहे आणि एकंदरीत दोन्ही स्टेट मिळून व्हॅल्यू दिली आहे. आता इनवॉइस जेव्हा बनवायचा आहे सप्लायरला, त्यावेळेस त्याला प्लेस ऑफ सप्लाय टाकायचा आहे. मग त्यावेळेस तो काय करेल प्रश्न आहे. आणि त्या इनवॉइसनुसार तो जेव्हा J-1 भरेल, डेबिट लायबिलिटी भरेल, तर त्याचा जो रिव्हेन्यू आहे तो त्या राज्यांना मिळेल.
पण त्या राज्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो प्रॉपर त्यांना मिळावा यासाठी जर का ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं नाहीये तर कसा काढायचा, तर याप्रमाणे काढायचा. किती जागा त्यांनी काम केलं, दॅट प्रिपरेशन, एका स्टेटला किती जागा आहे ती बघा, सेकंड स्टेटची जागा बघा, म्हणजे तेवढं काम झालंय, म्हणजे तेवढी सर्व्हिस त्या ठिकाणी दिलेली आहे. मग त्यानुसार ते पैसे काय करा, वाटा त्या सर्व्हिसेससाठी. आणि मग तेवढा त्याच्यावरती IGST लागेल. म्हणजे समजा 10 करोड प्लस IGST असेल तर 4 करोड एका स्टेटचे आहेत, 6 करोड दुसऱ्या स्टेटचे आहेत, त्याच्यावरती IGST लागेल. A company C provides the service of 24 hours accommodation in houseboat, which is stipulated both in Kerala and Karnataka, is as much as the guest board the houseboat in Kerala and stay there for 22 hours. इथे काय म्हटलं, किती टाइम स्पेंड किती केला, त्यांनी एक लमसम अमाऊंट घेतली आणि ते फिरत आहेत. आता ते किती वेळ फिरतील हे काही ठरलेलं नाही, त्यांना जसं वाटेल. म्हणजे इथे प्रॉब्लेम पण काय होतो, ते ठरवू शकत नाही की पहिल्यांदाच किती व्हॅल्यू कुठे असेल. त्यांना जास्त इंटरेस्ट, थांबवा इकडे नाही, इथे घंटा चला पुढे, किती टाइम स्पेंड कुठे केला याचा रेकॉर्ड जो उपलब्ध असेल त्यानुसार ते ठरेल ना. किती आवर स्पेंड केले ॲज अ डिक्लेअर्ड बाय द सर्व्हिस प्रोव्हायडर, हे महत्त्वाचं आहे. त्याला पैसे मिळाले की तुम्ही रात्रभर फिरवा, तिकडे गेले तिथून परत आले, किती वेळ टाइम स्पेंड कुठे केला याचा रेकॉर्ड कोण ठेवणार, सर्व्हिस प्रोव्हायडर. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन द स्टेट ऑफ केरला अँड कर्नाटका, द सर्व्हिसेस शॅल बी डीम टू, मानलं जाईल की प्रोव्हाइडेड इन रेशो ऑफ 22 आवर्स एका ठिकाणी, 2 तास दुसरीकडे. म्हणजे हे 11:1 येईल सिम्प्लिफाईड इन द स्टेट ऑफ केरला आणि कर्नाटका रिस्पेक्टिव्हली. आणि त्याप्रमाणे ती व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस काही बिटवीन स्टेट वाटली जाईल. आता हे एवढं आपण वेळ घालवला, यामध्ये तुम्हाला काय कळलं, एक लॉज डायरेक्टली इन रिलेशन टू इम्युबल प्रॉपर्टी, दुसरं लॉजिंग राहण्याची जागा, तिसरं इथे एखादं फंक्शन आहे त्या जागेवरती ते, आणि मग त्याला सहाय्यक सर्व्हिसेस. आणि इम्युबल प्रॉपर्टी जर का भारताबाहेर असेल तर रिसिपियंटचं जे लोकेशन आहे ते घ्यायचं. आणि रूल केव्हा लागेल की ज्यावेळेस याची व्हॅल्यू जी आहे ही त्यांनी ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेली नाही आहे, त्यावेळेस रूल बघायचं. इथे आपला 12:03 संपतो. 12:03 इथे संपतो. 12:04 ला फार वेळ लागणार नाही, 12:05 ला पण फार वेळ लागणार नाही. पुढे जे सेक्शन आहेत त्याला फार वेळ लागणार नाही आहे. तुम्हाला जेवढा 12:03 ला वेळ गेला तेवढा वेळ, कारण तुमचं बॅकग्राऊंड बनवलं इकडे. मी पहिले 7, 8, 9 सांगितलं, तिथून आपण 10 अपवाद बघितले, सर्व्हिस गुड्सचे होते, की हे जे ट्रान्झॅक्शन आहेत याला डिफॉल्ट रूल लागणार नाही. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय हे 2 वेगवेगळ्या स्टेटला किंवा युटीला आहे, तर IGST सेम स्टेट किंवा युटीला आहे, तर काय होतं, हे कशाला लागू होत नाही. ते गुड्समधली 6 ट्रान्झॅक्शन, सर्व्हिसमधली ही आता 12 ही बघायचं आपण. ह्या 12 मध्ये ट्रान्झॅक्शनचं असेल तर येऊन इकडे तुम्ही 12:03 ते 12:14 पर्यंत बघा. ठीक आहे, इथे ब्रेक घेऊ, करू कंटिन्यू. ठीक आहे. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ परफॉर्मन्स बेस्ड सर्व्हिस फॉर इंडिव्हिज्युअल, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस. प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, रेस्टॉरंटचा आणि कॅटरिंग सर्व्हिसेसचा. पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस इंक्लुडिंग कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्जरी shall be the location where the services are actually performed. सर्व्हिसेस ॲक्च्युअली परफॉर्म कुठे झाले. आता इथे रजिस्टर अनरजिस्टर काहीही विचारात घेतलेलं नाही. या वैयक्तिक सर्व्हिस आहेत, रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग सर्व्हिस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिस ही कोणाची, एखाद्या व्यक्तीची घेतली जातात. रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस, पर्सनल ग्रूमिंग. Mr. X of Goa went to trip to Mumbai. He availed beauty treatment services in beauty parlor of Mumbai. Place of supply काय Mumbai. Tax काय CGST, GST.
Manish Caterers in Mumbai provides catering services to Mukesh Automobiles, Surat, Gujarat for their annual sales event in Pune. तो जिकडे सर्व्हिस देईल तिथे काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय तोच येईल, टॅक्सेस CGST GST. घेणारा रेसिपियंट इथे बघायचाच नाही, तो B2B आहे, रजिस्टर बघायचाच नाही. सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स अप्रेझल. आता ट्रेनिंग म्हणजे काय, एखाद्या कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण ट्रेनिंग आहे, आणि दुसरं परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे कामगिरीचं मूल्यांकन. बघितलं ना, प्रत्येक मंत्र्यांचा रेकॉर्ड काढलाय बा, कुठल्या मंत्र्यांनी कसं काम केलं, चांगलं काम केलं का, बरोबर आहे ना. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू काय, ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स अप्रेझल. टू, इथे मात्र त्यांनी दिलंय रजिस्टर पर्सन असेल द लोकेशन ऑफ सच पर्सन, आणि a person other than registered person shall be the location where the services are actually performed. आता बघा एक्झाम्पल असं आहे की यावेळेस 2017 मध्ये GST लागू केला गेला. कधीपासून, 1 जुलैपासून. तर अनेक कंपन्यांनी काय केलं, त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं. आता जी अशी काही राज्य आहेत की त्या राज्यांनी दुसऱ्या राज्यांमधनं ट्रेनिंग देणाऱ्या लोकांना त्यांची कंपनी बोलवलं. ओके, म्हणजे समजा एक बिहार हे राज्य आहे, यांनी काय केलं, यांनी एक मुंबईतला व्यक्ती आहे, हा जाऊन बिहारच्या एका कंपनीमध्ये जाऊन जे तिथं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तर ज्या वेळेस हा इनवॉइस बनवेल, आता एक केस काय आहे की एम्प्लॉईज बिहारला आहे आणि हा जाऊन ट्रेनिंग बिहारला देतो. दुसरी केस काय होईल, एम्प्लॉईला त्यांनी पाठवलं इकडे की जर तुम्ही मुंबईला जा आणि ट्रेनिंग द्या. बघा काय होतं का. आता मुंबईला आले, समजा त्यांनी त्यांच्या कंपनीमधले जे काही 1000-2000 एम्प्लॉई असतील त्यातले 5 एम्प्लॉई जे आहेत मुख्य, त्यांना सांगितलं की तुम्ही डिपार्टमेंट हेड आहात, तुम्ही जा ट्रेनिंग घ्या तिकडे. त्यांचं बिलिंग डिपार्टमेंट आहे, अकाउंट डिपार्टमेंट आहे, इथे त्यांनी 5 लोकांना इकडे जाऊन मुंबईला ट्रेनिंग घ्यायला सांगितलं. आता इथे सप्लायर कुठे आहे रजिस्टर, महाराष्ट्रामध्ये. रिसिपियंट कुठे रजिस्टर आहे, बिहारमध्ये. आता या केसमध्ये B2B सप्लाय कुठं दिला, सप्लाय महाराष्ट्रामध्ये दिला असं मानलं तर CGST AGST जो ॲक्च्युअली दिलाच आहे, दिलाच आहे महाराष्ट्रामध्ये. प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आहे. इथे काय म्हटलंय, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रेनिंग अ रजिस्टर्ड पर्सन शॅल बी, कोणा करताय, टू कोणा करताय, रजिस्टर्ड पर्सन करताय, शॅल बी द लोकेशन ऑफ सर्व पर्सन. म्हणजे ऍक्च्युअली दिला कुठे, बिहारला दिला. म्हणजे मग इथे काय झालं, एका स्टेटमध्ये कोण आहे, सप्लायर, आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये आहे. त्यांनी सहज दिलं तिकडे LOS एका स्टेटमध्ये, आणि प्लेस ऑफ सप्लाय काढा तुम्ही इथना. ट्रेनिंग असेल आणि B2B असेल, रिसिपियंट रजिस्टर असेल, तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, रजिस्टर प्रिन्सिपल प्लेस त्याचा काय आहे, बिहार आहे, ते येईल. म्हणजे इकडे काय येईल, एका स्टेटमध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आणि दुसऱ्या स्टेटमध्ये प्लेस ऑफ सप्लाय आहे, तर इथे IGST येईल की नाही येईल. पण तेच अशी केस आहे. दुसरी केस काय बघा, काही लोक ग्रॅज्युएट झाले, ते जॉब बघतायत. ओके, आणि त्यांना असं वाटलं की आपण जाऊन GST लॉ नवीन आपण ट्रेनिंग घेऊ. ते ट्रेनिंग घ्यायला महाराष्ट्रामध्ये आले. सर्व्हिस प्रोव्हायडरने विचारलं तुमचा ॲड्रेस काय, त्यांनी सांगितलं.
यूएटी नंबर आहे का? ते म्हणजे नाही, आम्हाला जॉब बघायचा आहे, जॉब बघतो आम्ही, तर आम्हाला तिकडे बेनिफिट मिळाला म्हणून आम्ही ट्रेनिंग घ्यायला आलेलो आहे. आता प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म. जिकडे सर्व्हिसेस दिल्या जाता आहेत तेच काय असेल? जर परफॉर्मन्स अप्रायझल टू रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन. पण इन केस ऑफ अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली. फरक कळला? अशीच एक्झाम्पल इकडे मी खाली दिलेली आहे. जर ट्रेनिंग किंवा अप्रायझल शॅल बी प्रोव्हाइडेड टू रजिस्टर्ड पर्सन, तसं एम्प्लॉईच्या कामगिरीचं मूल्यांकन करायचे. ओके, एखादा व्यक्ती रेकॉर्ड मागेल, त्यांचे मूल्यांकन करेल, टॅक्स लावेल, IGST, कारण की रजिस्टर्ड पर्सन आहे. प्रोव्हाइडेड टू रजिस्टर्ड पर्सन, प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ रिसिपिएंट. रिसिपिएंट ज्या स्टेटला आहे तेच प्लेस ऑफ सप्लाय असेल. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर जिकडे सर्व्हिस दिली गेली तिकडेच आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे काय बघा केलं आहे, त्यांना जे ते ट्रेनिंग घेणार आहेत, जे लोक, जी कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देते, त्याचं कन्झम्पशन सर्व्हिस कुठे होणार आहे? त्या कंपनीमध्ये. म्हणून ते तसं केलेलं आहे. त्यांना इतर ITC बेनिफिट द्यायचे आहे त्यांना, तो देणं पण काय योग्य आहे, तो देणे पण काय गरजेचं आहे? कारण ते कन्झम्पशन कुठे करणार आहेत? त्या स्टेटमध्ये. त्यांना जे कौशल्य मिळणार आहे त्या ट्रेनिंगमधला ते कुठे वापरणार आहेत? मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये, पण वापर कुठे होणार आहे त्या ट्रेनिंगचा? बिहारमध्ये. म्हणून ते प्लेस ऑफ सप्लाय बिहार आहे. मग लक्षात ठेवायला सोपं जाईल ना की कन्झम्पशन बेस्ड GST आहे, मग कन्झम्पशन सर्व्हिस कुठे होणार आहे? सर्व्हिस काय दिलेली आहे? एक कौशल्य विकास सर्व्हिस आहे. तुम्हाला ह्याच्यात कौशल्य मी शिकवलं जाईल. इकडे कशा प्रकारे या लॉ इंटरप्रिट होतो हे शिकवलं जाईल, आणि त्याचा वापर तुमच्या रोजच्या कामात करायचा आहे. मग ते रोजचं काम कुठे आहे? वेगळ्या स्टेटमध्ये. त्यामुळे प्लेस ऑफ सप्लाय तो वेगळ्या स्टेट येईल. ज्यावेळेस हे आपण बघतो लोकेशन ऑफ रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस, हे जे काही आपण शब्द बघतो तर याला डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे स्पेसिफिकली तो अर्थ आपण घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही बघाल लोकेशन ऑफ द रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस येईल म्हणजे काय, तर डिफाईन कुठे केलं आहे? IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज 14 मध्ये डिफाईन केलं आहे. सेक्शन 214 आणि CGST ॲक्टमध्ये सेक्शन 2 मध्ये क्लॉज 70, वेअर अ सप्लाय ऑफ received where a supply is received at a place of business for which the registration has been obtained, the location of such place of supply. हे काय येईल? लोकेशन ऑफ रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस आपण काय म्हणता येईल? where a supply is received at a place of business for which registration वरती जो ॲड्रेस आहे, प्रिन्सिपल ॲड्रेस काय दिलेलं आहे. दुसरं काय असतं? वेअर अ सप्लाय इज रिसिव्ड ॲट अ प्लेस अदर दॅन द प्लेस ऑफ बिझनेस फॉर विच रजिस्ट्रेशन हॅज बीन ऑब्टेन्ड अ फिक्स एस्टॅब्लिशमेंट किंवा एल्सवेअर, द लोकेशन ऑफ सच फिक्स एस्टॅब्लिशमेंट. आता हे जे फिक्स एस्टॅब्लिशमेंट आहे हे पण डिफाईन केलं. अ फिक्स एस्टॅब्लिशमेंट म्हणजे मीन्स काय? अ प्लेस अदर दॅन द रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस. फिक्स एस्टॅब्लिशमेंट मीन्स अ प्लेस विच इज characterized by sufficient degree of performances and suitable structure in terms of human and technical resources. A supply services or to receive and use services for its own needs. रजिस्टर हेड ऑफिस कुठे तिकडे, पण काही ॲक्टिव्हिटीज साईटवर चालतात, तिकडे वेगवेगळ्या गोष्टी चालतात, तर ते त्यांचं काय फिक्स एस्टॅब्लिशमेंट आहे. where a supply is received at more than one establishment. तर असं होतं, तुम्हाला काय काढायचं आहे? रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस जेव्हा ठरवायचं आहे आणि त्यात जर का तुम्हाला ही परिस्थिती आली तर तुम्ही कसं काढणार रिसिपिएंट ऑफ सर्व्हिस? त्याकरता हे दिलेलं आहे ते वापरायचं. वेअर अ सप्लाय इज रिसिव्ड ॲट मोर दॅन वन एस्टॅब्लिशमेंट
where the place of business or fixed establishment, the location of the establishment most directly concerned with the recipient of the supply, and in absence of such places, the location of the usual place of residence. आता हे पण कसं काढणार? usual place of residence. In case of individual जर असेल तर the place where the ordinary resides. आणि जर इंडिव्हिज्युअल नाही आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, ट्रस्ट आहे, अजून काय असेल, अदर केस द प्लेस वेअर द पर्सन इज इनकॉर्पोरेटेड और अदरवाइज लिगली कॉन्स्टिट्यूटेड, हे त्यांचं काय असेल युज्युअल प्लेस ऑफ. यात मी जास्त डीप जात नाही, गुंतागुंत वाढवत नाही, जस्ट एक रेफर म्हणून दिलं आहे मी. हे लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस मीन्स हे पण जसं इकडे 4 क्लॉज दिले वरती रिसिपेंटचे, त्याच प्रकारे हे पण दिले. आणि प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे काय, बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरिड ऑन, आणि त्याचबरोबर वेअर हाऊस, गोडाऊन, अदर प्लेस जिकडे त्याचा गुड्स ठेवले जातात आणि त्याचं रिसिव्ह होतात, गुड्स पाठवले जातात जिकडनं, प्लस काय होतं बुक्स ऑफ अकाउंट इकडे मेंटेन करतो, आणि जिकडे वेअर ॲक्टिव्हिटी इज एंगेज इन बिझनेस थ्रू एजंट वॉट एव्हर, हे काय होतं प्लेस ऑफ बिझनेस आहे. आता याची खाली एक्झाम्पल पण दिलेली आहेत, ही खाली हे पहिलं दिलं आहे, याचं मग एक्झाम्पल इकडे दिलं आहे, हे दिलं आहे, हे तुम्ही वाचा. ओके, तुम्हाला कळेल, हा विषय थोडा कळेल. आता हे आहे ना माझं पुढचं 6, 7, 8, 9, याला फार तर फार अर्धा पाऊण लागेल, पण मला असं वाटतं ब्रेक घ्यावा इकडे. ओके, हे कोण बघतो ना जेव्हा व्हिडिओ तेव्हा त्याला खूप लेंग्थी कंटाळतो ऐकायला.